अन त्या घटनेपासून राजकीय पक्षांना चिन्हे देण्यात आली। मंडळी, आज आपल्या देशात राजकीय पक्ष अनेक प्रकारच्या निवडणुका आपल्या एका विशिष्ट चिन्हावर लढवत असतात, पण राजकीय पक्षांना पहिल्यांदा चिन्ह कशा प्रकारे दिली गेली याबाबत आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर भारतात 1951 सालच्या ऑक्टोबर मध्ये पहिल्यांदाच मतदान झालं, पण खऱ्या बाकीच्या निवडणुका झाल्या 1952 साली। भारतीय देशाची ही पहिली निवडणूक संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी होती, कारण मतदारांची संख्या 20 कोटी होती। या सर्व मतदारांकडून मतदान करून घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी सुकुमार सेन यांच्याकडे होती। तर सेन यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ही पहिली निवडणूक पार पाडली। तर 1951-52 मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या जरी 20 कोटी असली तरीही त्यामधले 80% मतदार हे निरक्षर होते, म्हणून अशा मतदारांना मतदान करणे अवघड जाऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाला स्वतःचं एक स्वतंत्र चिन्ह देण्यात आलं होतं। तर या व्हिडिओवर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, राजकीय नेत्यांबाबत सर्व काही जाणून घ्यायचं तर आमच्या इंडिया लीडर या पेजला नक्की फॉलो करा।